मित्रांनो नमस्कार. आज 26 मे 2026 बरोबर 12 वर्षापूर्वी या देशामध्ये सत्ता परिवर्तन झालं. भारतीय जनतेनं तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रचंड बहुमतानं केंद्राची सत्ता दिली. त्याची आज तपपूर्ती. या 12 वर्षाचं सिंहावलोकन जर केलं तर काय दिसतं? 12 वर्षापूर्वी बहुत पड़ी है महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, अशा प्रकारच्या घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात दुमदुमल्या होत्या. महागाई कमी केली जाईल. परदेशी बँकामध्ये काँग्रेसवाल्यांचा अब्जावधी रुपयांचा काळा पैसा पडून आहे, तो देशात आणला जाईल. देशाचा चौफेर विकास केला जाईल. सर्व राज्याच्या राजधान्या दिल्लीशी जोडल्या जातील आणि तरीही इतका पैसा शिल्लक राहील की प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये टाकले जातील. देशामध्ये बेरोजगारी आहे, त्याला काँग्रेस कारणीभूत आहे. बेरोजगारी कमी केली जाईल. दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या जातील. शेतकऱ्याची दुरावस्था तर किती आहे? गेली 70 वर्ष झालं काँग्रेसच्या हे लक्षात आलं नाही की शेतकऱ्यांची दुरावस्था कशी संपवायची, शेतकऱ्यांना चांगले दिवस कसे आणायचे. उत्तर सोपं आहे. स्वामीनाथन यांनी काही शिफारशी केलेल्या आहेत. उत्पादन खर्च अधिक 50% नफा असा भाव दिला तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, शेतकरी आत्महत्या करणार नाही. मला निवडून द्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत स्वामीनाथन आयोग स्वीकारला जाईल. अशा अनेक घोषणा. त्याचबरोबर काँग्रेसच्या भ्रष्ट राजकारणावर ताशेरे ओढले गेले. मग बोफोर्स घोटाळा असेल, कोळसा घोटाळा असेल, 2G घोटाळा असेल, असे अनेक घोटाळे भ्रष्टाचाराची राळ उडवून दिली आणि अच्छे दिनाचं स्वप्न या देशातील 140 कोटी नागरिकांना दाखवलं गेलं. 70 वर्षाच्या काँग्रेसच्या आणि काही आघाडी सरकारांच्या कारभाराला या देशातील जनता कंटाळली होती आणि म्हणून एकमुखानं नरेंद्र मोदी यांच्या मागं भारतीय जनतेनं उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि मे 2026 म्हणजे आजच्याच दिवशी मोदी सरकार सत्तारूढ झालं. देशाचा काँग्रेसेतर पूर्ण बहुमतानं झालेला पहिला पंतप्रधान हा देश पाहत होता. संसदेच्या समोर साष्टांग दंडवत घालून त्यांनी सुरुवात खूपच चांगली केली आणि देशवासियांच्या आशा पल्लवित झाल्या. पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या जातील आणि या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा असा भाव मिळेल, याकडे देशातील शेतकरी वर्ग डोळे लावून बसला होता. परंतु पहिली बैठक झाली, दुसरी झाली, अनेक बैठका झाल्या, परंतु स्वामीनाथन आयोग काही स्वीकारला गेला नाही. या बाबतीत सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा रिट पिटिशन झालं तेव्हा केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोग जर स्वीकारला गेला तर त्याचा उद्योगधंद्यावर विपरीत परिणाम होईल असं शपथपत्र दिलं. त्यामुळे या देशातील शेतकऱ्यांचा घोर असा अपमान झाला, घोर अशी निराशा झाली. 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्यांचंही असंच झालं. कधीही 2 कोटी लोकांना नोकऱ्या तर दिल्या गेल्या नाहीत, परंतु आहेत त्यांचे नोकरी रोजगार धोक्यात आले आणि यावर तरुण जर पकोडे तळत असतील तर तो रोजगारच आहे असं अजब तरकट दिलं गेलं. लोकशाहीची थट्टा तर या 12 वर्षात जेवढी झाली तेवढी याच्या मागे कधीही झाली नसेल. ज्या ज्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
सत्ताधारी पक्षानं केले. मग ते हेमंत बिस्वा शर्मा असतील किंवा आत्ता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झालेले असतील, महाराष्ट्रामध्ये अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील किंवा अशी अनेक मोठी रांग या देशामध्ये आहे, ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने, मोदी सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप केले. एवढे आरोप केले, इतके आरोप केले. मग ईडी, CBI, इन्कम टॅक्स या तपास यंत्रणा मागे लावून, तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लावून, मीडियाच्या माध्यमातून अतिशय भ्रष्ट नेते अशा प्रकारची प्रतिभा अनेकांची मोदी सरकारने निर्माण केली. मात्र ते नेते त्यांच्या पक्षात यायला तयार असतील, त्यांच्या पक्षात किंवा त्यांच्या पक्षाला समर्थन द्यायला तयार असतील, तर सर्व आरोप हे धुवून अगदी स्वच्छतेचं सर्टिफिकेट द्यायलासुद्धा या पक्षानं मागं पुढं पाहिलं नाही. ज्या काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला, ती अख्खी घराणेशाही जशीच्या तशी भाजपामध्ये घेतली. म्हणजे विरोधी पक्षामध्ये असताना जर नेता आपली मुलं, आपली नातू, आपले पंतू यांना राजकारणामध्ये आणत असेल तर ती घराणेशाही. मात्र ती भारतीय जनता पक्षामध्ये येऊन तो जर तीच घराणेशाही चालवत असेल तर ती घराणेशाही, नाही तर ती गुणवत्ता. अशा प्रकारचं एक अजबच सूत्र भारतीय जनता पक्षानं प्रस्थापित केलं. या 12 वर्षाची अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. पेट्रोलियमच्या किमती, कच्च्या तेलाच्या किमती रेकॉर्ड ब्रेक कमी होत असताना त्याचा फायदा या देशातील गोरगरीब जनतेला दिला गेला नाही, तर सरकारी टॅक्स वाढवून त्याचा फायदा सरकारनं आणि तेल कंपन्यांना लुटला. त्यामुळे महागाई कमी करण्याची एक नामी संधी या सरकारला होती, परंतु तीही गमावली गेली. आज 12 वर्षाच्या नंतर सिंहावलोकन केलं असता लोकशाही खिळखिळी होते की काय? कारण सर्वच लोकशाहीचे सर्व स्तंभ हे आज खिळखिळे झाल्यासारखे वाटत आहेत. निष्पक्ष निवडणुका या देशात होत नाहीत. निवडणूक आयोग हे सरकारचं बाहुलं झाल्यासारखं वर्तन करतोय. SIRच्या नावाखाली विरोधकांची मतं कापली जात आहेत. मशीनचा घोटाळा तर आहेच. मंगळ ग्रहावरच्या किंवा सोलार सिस्टममधले कुठलेही उपग्रह जर इथून कंट्रोल केले जाऊ शकतात, तर EVM हॅक करणं, EVM मॅनिप्युलेट करणं ही काही अवघड बाब नाही. आणि अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील EVM विश्वासार्ह नसल्याचं प्रतिपादन निवडून आल्यावर देखील केलेलं आहे. सर्व प्रगत देश हे आपल्या देशातल्या निवडणुका या बॅलेटवर घेत असताना या ठिकाणी EVMचाच आग्रह पुन्हा पुन्हा धरला जातो. खरं म्हणजे नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचा EVMला विरोध होता. अनेक गोरगरीब देशाचं उदाहरण त्यांनी दिलं, प्रगत देशाचं उदाहरण दिलं. ते प्रगत देश इतके प्रगत असताना देखील ठप्पा मारून निवडणुका घेतात. आणि मग भारतासारख्या गरीब देशामध्ये, ज्यामध्ये निरक्षराची संख्या जास्त आहे, त्यांना मशीनवर बटन दाबायला अडचण होते, म्हणून बॅलेटच्याद्वारे निवडणुका घेण्याचा आग्रह मुख्यमंत्री नरेंद्र मोदी करत होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका मात्र उलटसुलट आहे. अनेक निर्णय, मोदी सरकारच्या अनेक निर्णयाने जनतेला प्रचंड मनस्ताप झाला. त्यांनी केलेली नोटबंदी असेल, अगदी मध्यरात्री येऊन पंतप्रधान सांगतात की उद्यापासून 500 आणि 1000च्या नोटा बंद. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 500च्या नोटेसाठी संपूर्ण देश रांगेमध्ये अनेक महिने ताटकळत उभा होता. कोरोनाच्या काळामध्ये अशीच घोषणा करून त्यांनी सर्व देश एकाच रात्रीत बंद करून टाकला होता. खरं म्हणजे मोदी सरकारला आणि ते ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्या भारतीय जनता पक्षाला एक नामी संधी होती. 12 वर्षापूर्वी या देशातील जनतेने त्यांना पूर्ण बहुमताचं सरकार त्यांच्या हातामध्ये दिलं होतं.
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना जर त्यांनी तुरुंगात टाकलं असतं, दिलेल्या वचनाप्रमाणे 2 कोटी बेरोजगारांना जर नोकऱ्या दिल्या असत्या, महागाई कमी केली असती, तर निश्चितच या देशामध्ये अच्छे दिन आले असते. परदेशातला काळा पैसा या ठिकाणी आला असता तर निश्चितच अच्छे दिन आले असते. परंतु या देशातील 81 कोटी लोक हे जर पंतप्रधानाच्या 5 किलो धान्यावर जगत असतील, शेतकरी सन्मान निधीचा जर आसरा असेल 40 कोटी लोकांना, तर मग आपली महासत्ता कोण आहेत? महासत्ता कुणाच्या जीवावर हा देश आहे? शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करून KG to PG सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या ऐवजी शिक्षणाच्या खाजगीकरणाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आपण बघतोय की गेल्या 10 वर्षामध्ये 1 लाख सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये संपूर्णतः खाजगीकरण झालेले परदेशी विद्यापीठं या देशामध्ये येत आहेत. आणि मग ह्या खाजगी शाळा केवळ पैसेवाल्यांना शिक्षण देतील. त्यांची प्रचंड फीस ही सामान्य माणसाला परवडणार नाही. जे सरकारच्या 5 किलो धान्यावर जगतात, जे सरकारच्या किसान सन्मान निधीवर आपला उदरनिर्वाह भागवतात, असे 120 कोटी लोक या खाजगी शाळेमध्ये आपल्या पाल्यांना पाठवू शकतील का? म्हणजेच सर्वसामान्यांना शिक्षणाची दारं बंद करण्याचं धोरण देखील या 12 वर्षामध्ये घेतलेले. म्हणून नरेंद्र मोदी सरकारची तपपूर्ती ही अच्छे दिन आणणारी नाहीच, तर अच्छे दिनाचं स्वप्न हे लोकांपासून लांब लांब गेल्याचं आपल्याला या 12 वर्षामध्ये दिसतंय. तशाच प्रकारचं सिंहावलोकन या 12 वर्षाच्या नरेंद्र मोदी सरकारच्या अच्छे दिनाच्या तपपूर्तीचे करता येईल. धन्यवाद.